सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पावसाळा धरणात चांगला जलसाठा झाल्याने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार 28 जुलै रोजी गंगापूर धरणावर जलपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठीही हा जलपूजन सोहळा करण्यात आलाय। गंगापूर धरणावर महापौर हिमगौरी आहेरडके यांच्या शुभ हस्ते जलपूजन करण्यात आलंय। यावेळी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, गटनेते श्याम बडोदे, अजय बोरस्ते, गटनेत्या सीमा ठाकरे, गटनेते केशव कोरजे, भाजपा नेते लक्ष्मण सावजी, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते। पूजेचे पौराहित्य राहुल पेळे यांनी केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीफळ अर्पण करून गोदामाईला वंदन केले। शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, गणेश मैड यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना महापौर हिमगौरी आहेरडके म्हणाल्या, जलपूजन ही एक संस्कृती आहे। यातून आपण गोदामाईचा आणि धरणाचा सन्मान करतो। ही गोदामाई आणि धरण आपली पाण्याची गरज पूर्ण करते, त्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे। येणारा आगामी सिंहस्थ कुंभ पर्व निर्विघ्नपणे पार पडावा। यंदाचा कुंभमेळा पुढच्या 25 वर्षांची मुहूर्तमेढ ठरणार असून त्यानिमित्ताने नाशिकची उत्तरोत्तर प्रगती होत राहील। मनपायुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले, जल हे आपल्या जीवनाचा एक मोठा आश्रय आहे। देवाच्या कृपा दृष्टीमुळे धरणात चांगला जलसाठा झालाय, त्यामुळे आपण नाशिककरांना पाणी देऊ शकणार आहोत। पुढील वर्ष आपण कुंभमेळा उत्तमरित्या करू आणि पुढील वर्षीही जलसाठा उपलब्ध राहील असा विश्वास आहे। धरणात पुरेसा साठा असल्याने नाशिक शहराला उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरवठ्याबाबत दिलासा मिळालाय। आपल्या नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा ही जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे। आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खर तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे। आणि खर तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञतेचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो। येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत, शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो। जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे, ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे। काही काय साकडं घातले तुम्ही? गोदावरीची पूजा केलेली आहे, कलश पूजन केलं आहे। साकडं हेच आहे की आता नाशिक मध्ये येणारा जो कुंभ पर्व आहे तो एका वेगळ्या दृष्टीने सगळे त्याच्याकडे पाहत आहे। तो निर्विघ्न पार पडावा आणि येणारा कुंभ जो आहे तो नाशिक करता, त्याच्या पुढच्या 25 वर्षाकरता हा मुहूर्तमेढ असेल आणि त्या निमित्ताने नाशिकची जी प्रगती आहे ती उत्तरोत्तर होत राहील। धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते, तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमने जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो। तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंभण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार, अशी प्रकारची दृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे। त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे जल असा उपलब्ध राहील अशा आपण केली।
जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.